नवीन टीव्ही घेतला आणि रस्त्यावरती डायरेक्ट फोडून टाकला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मराठी फार्मर. सकाळी सकाळी मोटर चालू करण्यासाठी विहिरीवर चाललो होतो. तेवढ्यात ते फुलाचं झाड दिसलं. पण तिकडून घरच्यांचा आवाज आला, भाऊ ते फुल नाही तर गवत आहे, जा आणि गपचिक मोटर चालू करा. मग काय, गेलो डायरेक्ट मोटर चालू करायला विहिरीवरती. तिथं जाऊन स्टार्टरचं बटन दाबतोय, पण मोटर काही चालू होत नव्हती. मग लक्षात आलं, अरे लाईट तर गेली आहे. म्हटलं आता काय आपल्या वावराचं खरं नाही, कारण की पाण्या वाचून हे पीक अगदी मारायला लागलं होतं. पण म्हणलं आता आपल्या काही पर्याय पण नाही, चला घरी. घरी जाऊन बघतो तर डॉगेश भाऊ आपल्याकडे पाहुणे म्हणून आले होते. कुणाच्या इथून आले होते माहिती नाही, परंतु त्यांना बघितलं, म्हटलं चला तुम्हाला दूध पाजतो. फायनल त्यांना दूध पाजून घेतलं आणि मग निघालो आपल्या टरबूजाच्या प्लॉटला चक्कर मारण्यासाठी. तिथं गेल्यावरती लक्षात आलं की अरे बऱ्याच ठिकाणी आपलं बितं उतरलंच नाही, आणि जिथं उतरलं तिथं पिवळं पडायला सुरुवात झाली आहे. म्हटलं आता लवकरात लवकर एखादा स्प्रे घ्यावा लागेल. जर स्प्रे नाही घेतला आणि पीक व्यवस्थित नाही आलं तर घरचे आपल्याला मार दिल्याशिवाय काही राहणार नाही, कारण की घरच्यांच्या विरोधात जाऊन टरबूज केले होते. तेवढ्या त्या गिन्नीमधून कसला तरी आवाज आला. म्हटलं अरे बापरे, बिबट्या आला का काय, चला येथून लवकर, नाही तर उगाच बिबट्याच्याने आपली भेट व्हायची आणि आपल्यात मैत्री व्हायची. मग काय, निघालो थेट घराकडे. घरी गेलोच होतो तेवढ्यात माझा एक मित्र घरी आला आणि तोंड आणि हात धुवायला लागला. त्याला म्हटलं बाबा बरं झालं टायमावरती आलास. 2 दिवस झाले तसा माझा टीव्ही बंद पडलाय. चल जरा टीव्हीच्या दुकानात जाऊन त्याला दाखवून आणू नक्की झालंय तरी काय. मग काय, टीव्ही घेतला, मित्राला घेतलं आणि गाडी काढली थेट दुकानाकडे. दुकानात जाऊन टीव्ही बाहेर काढला, थेट दुकानात घेऊन गेलो. ते दुकानवाले काका देखील पेपर वाचत बसले होते. त्यांना म्हटलं काका पेपर राहू द्या, अगोदर माझा टीव्ही खोलून घ्या. त्याने देखील भराभरा टीव्ही खोलला आणि ठेवून दिला. म्हटलं काय झालं काका, तुम्हाला राग आला का माझा बोलण्याचा? तर म्हटले नाही, 1 तासाने या, तोपर्यंत मी काय प्रॉब्लेम आहे तोपर्यंत बघून ठेव. म्हटलं अरे यार, आता 1 तास आपल्याला वाट बघावी लागणार. तेवढ्यात हा टीव्ही दिसला आणि लहानपणच्या आठवणीला उजाळा मिळाला. तुमच्याकडे ही होता का हा टीव्ही? कमेंट करून नक्की सांगा. म्हटलं आता आपल्याकडे 1 तास आहेच, तर तोपर्यंत जाऊन काहीतरी नाश्ता करून घेऊ. मग काय, निघालो हॉटेलच्या दिशेने. तेवढ्यात माझ्या एका मित्राला ही टपरी दिसली आणि तो म्हटला की ते खूप टेस्टी वडेपाव भेटतात, चला जरा खाऊन पाहू. मग काय, गेलो आणि घेतले तिघांना 3 वडेपाव. खरंच वडेपाव टेस्टी होते आणि आवडले असल्याने प्रत्येकाने 3-3 वडे खाल्ले आणि मग समाधान. वडे खाऊन डायरेक्ट टीव्हीच्या दुकानामध्ये गेलो आणि काकांना म्हटलं काका झालं का? तर काका बोलले भाऊ रिपेअरवाला 2 दिवस लागतील, टीव्हीचा पूर्ण डिस्प्ले बदलावा लागेल. म्हटलं अरे यार ठीक आहे बदला, म्हटलं मी 2 दिवसांनी येतो, आणि थेट घरी निघालो. घरी जाऊन बघतो तर काय, घरच्या टाकीचं पाणी पूर्णपणे संपलं होतं आणि घरचे माझ्या नावाने ओरडत होते. घरच्यांना म्हटलं अजिबात टेन्शन घेऊ नका, 2 मिनिटात टाकी फुल करतो, आणि मग निघालो थेट मोटर चालू करण्यासाठी. परंतु आकडा पडला होता. मग बांबू घेऊन तो आकडा टाकला आणि लगेच स्टार्टरचं बटन दाबलं. मग काय, झाली ना मोटर चालू आणि पाणी देखील वरती टाकीमध्ये पडायला सुरुवात झाली होती. म्हटलं चला बाबा, एकदाची घरच्यांची बोलणी तरी बंद झाली. फिरण्यामध्ये गेला, परंतु वावरातले खूप सारे कामं बाकी आहे, ते उद्या करावेच लागतील. उद्या पुन्हा भेटण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या.